हॅलो स्टुडंट, बघा आपण आज परत आपल्या नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की आपला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत तर स्टेप्स ऑफ डिकम्पोजिशन. आपण डिकम्पोजिशन डेफिनेशन बघितली, त्या डिकम्पोजिशन मध्ये जे काही मेन रोल आहे तो सुद्धा बघितला. पण ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आधारे होत असतात, तर मी वाटतं डिकम्पोजिशन असेल किंवा डिकम्पोजिशनची पूर्ण प्रोसेस असेल. डिकम्पोजिशन या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा जो की ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या या साह्यानं किंवा त्यांच्या मदतीनुसार या कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये डेड ऑर्गॅनिक मॅटरचे जे काही पार्ट्स असणार आहेत किंवा ते रॉ मटेरियल असणार आहे त्या कम्प्लीट रॉ मटेरियलचं किंवा त्या डिट्रिटसचं मी वाटतं डेड ऑर्गॅनिक मॅटरचं रिसायकलिंग होत असतं इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. आणि तोच इनऑर्गॅनिक फॉर्म आपण बघितलं रिसायकल होत असतो कम्प्लीट आपल्या या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपल्या या इकोसिस्टीम मध्ये. एकदा का हा रिसायकलिंग फॉर्म कम्प्लीट किंवा ही रिसायकलिंग प्रोसेस फॉर्म झाली किंवा कम्प्लीट झाली तर आपण म्हणणार डिकम्पोजिशन प्रोसेस झाली किंवा कम्प्लीट ती प्रोसेस इझिली त्या मायक्रोऑर्गॅनिझमद्वारे होत असते. ठीक आहे, बट हे डिकम्पोजिशन वेगवेगळ्या स्टेपमध्ये पार पडत असतं. त्या स्टेप्स कोणकोणत्या आपण बघू. त्यामध्ये कम्प्लीट 5 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस, सेकंड इज लिचिंग, देन थर्ड इज कॅटाबॉलिझम, then fourth is a humidification, then fifth is a mineralization. बघा, यापैकी दोन तुम्हाला सगळ्यांना थोड्याशा चांगल्या माहित असेल की फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस काय असणार आहे. ठीक आहे, देन आपण कॅटाबॉलिझम बऱ्याचशा वेळेस वर्ड यूज करतो आपल्या बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये. देन मिनरलायझेशन सुद्धा आपण बऱ्याच वेळेस यूज करत असतो किंवा मिनरलायझेशन होणार आहे, मिनरलायझेशन होत असतं. ठीक आहे, हे 3 वर्ड तुमच्यासाठी खूप कॉमन आहेत. पण मेन इम्पॉर्टंट असे जे काही वर्ड्स आहेत तर फर्स्ट इज लिचिंग. लिचिंग मीन्स व्हॉट, काय असणार आहे, कसं असणार आहे आपण डिस्क्राईब करणार आहोत इन डिटेल मध्ये. देन याच्या नंतर ह्युमिफिकेशन. ठीक आहे, 2 वर्ड असे आहेत की तुम्ही कधी एखाद्या ऐकले नसतील. तेच वर्ड आपल्याला डिटेल मध्ये आज सुद्धा बघायचे आहेत की लिचिंग काय असणार आहे आणि ह्युमिफिकेशन काय असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण बघू की कशा प्रकारे फ्रॅगमेंटेशन होतं, फ्रॅगमेंटेशन करतो कोण, देन लिचिंग प्रोसेस काय असती, ह्युमिफिकेशन प्रोसेस किंवा कॅटाबॉलिझम प्रोसेस काय असती आणि लास्टला मिनरलायझेशन प्रोसेस काय असती. त्यामध्ये आपण फर्स्ट डिस्क्राईब करू की फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस. फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस इट इज कॅरिड आउट बाय डिकम्पोजर्स. बाय डिकम्पोजर्स जे काही डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा डेट्रिटस आहे ते डिकम्पोजर्स द्वारे होत असतं. या डिकम्पोजर्सला आपण ऑर मध्ये म्हणू शकतो डेट्रिओर्स. डेट्रिओर्स मीन्स व्हॉट, डेट्रिटस किंवा डेट्रिटस या ऑर्गॅनिक मॅटरला किंवा डेड ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज काय करतात, कन्वर्ट करतात इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. त्या ऑर्गॅनिझमला आपण ऑर मध्ये काय म्हणतो, डेट्रिओर्स. बघा, जसं एखाद्या प्लांट मटेरियलला खाणारा तो असतो हर्बिवोर्स. देन या हर्बिवोर्सला खाणारा मीन्स व्हॉट, या अॅनिमल्सला खाणारा अदर अॅनिमल त्याला म्हणतो आपण कार्निओर्स. सेम थिंग या डिकम्पोजर्स ऍज अ रोल प्ले करतात डेट्रिओर्स म्हणून. म्हणजेच काय की डेड ऑर्गॅनिक मॅटरला खाणारे, डेड ऑर्गॅनिक मॅटरला खाणारे म्हणजेच डेट्रिओर्स. देन बघा, ह्या डेट्रिओर्स द्वारे फ्रॅगमेंटेशन होणार आहे कशाचं, डेड ऑर्गॅनिक मॅटरचं. कशामध्ये तर सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर मध्ये, सिंपल इनऑर्गॅनिक मॅटर मध्ये कन्व्हर्जन होत असतं किंवा हे कन्व्हर्जन करण्याचं काम कोणाचं, ह्या डेट्रिओर्सचं आहे. यालाच आपण म्हणू काय, फ्रॅगमेंटेशन ऑफ किंवा फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस डेड ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच कम्प्लीट जे डेट्रिओर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे तर ते काय करतील, या मॅटरला कन्वर्ट करण्याचं काम करतील. म्हणजेच कॉम्प्लेक्स फॉर्म कन्वर्ट होईल सिंपल फॉर्म मध्ये. त्याला म्हणून आपण काय, फ्रॅगमेंटेशन ऑफ डेट्रिटस. देन सेकंड पॉइंट आहे दॅट इज लिचिंग. सेकंड पॉइंट कोणता आपला, लिचिंग. लिचिंग अशी प्रोसेस आहे की जे काही न्यूट्रिएंट, जे काही सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्म आहे, मॅटर आहे, त्याच्यामध्ये डिफरंट न्यूट्रिएंट्स असतात. मग ते मायक्रो न्यूट्रिएंट असो किंवा मायक्रो न्यूट्रिएंट असो,
याची जी काही प्रोसेस आहे आपण त्याला म्हणू इट इज द प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन. It is process of precipitation of nutrient into the soil horizon. Into the soil horizon. बघा, लिचिंग प्रोसेस म्हणजे काय, जे काही कंटेंट किंवा जे काही फ्रॅगमेंटेशन अवेलेबल होईल त्या मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे किंवा त्या डेट्रिओसद्वारे, तर इथे असणारे जे की आपण बघितलं योड, आपण एक त्याला फॅक्टर म्हणतो दॅट इज ईडीपी फॅक्टर, मी सॉर्ट सॉइल स्ट्रक्चर किंवा त्या सॉइलची जी पीएच आहे त्या पीएच मुळे किंवा त्या सॉइलच्या स्ट्रक्चर मुळे इझिली इथलचे न्यूट्रिएंट खाली खाली नेक्स्ट लेवल पर्यंत किंवा त्या लेअर पर्यंत ट्रान्सफर होत असतात. त्या प्रोसेसला आपण म्हणतो लिचिंग प्रोसेस. आता ही प्रोसेस का होणं गरजेची आहे, का, कारण आपल्याला माहिती आहे प्लांटचे रूट डिफरंट हॉरिझॉन पर्यंत ट्रान्सफर होत असतात किंवा त्यांची वाढ होत असते. या रूटद्वारे सगळे मिनरल्स त्याला मिळणं गरजेचं असते की त्या प्लांटला किंवा त्या प्रोसेसला. म्हणून या कम्प्लीट आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा इकोसिस्टीम मध्ये लिचिंग प्रोसेस होणं गरजेची आहे. ही लिचिंग प्रोसेस इट इज अ पार्ट ऑफ डिकम्पोजिशन और इट इज अ पार्ट ऑफ डिकम्पोजर्स. हा एक काय प्रकार आहे, हा काय एक आपण म्हणू त्याला खूप महत्वाचा भाग आहे डिकम्पोजर्सचा, की ते डिकम्पोजर्स काय करतात लिचिंगद्वारे किंवा लिचिंग जी काही प्रोसेस होत असती ती खूप महत्वाची आपल्या डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये. ती पार केव्हा होईल किंवा ती कम्प्लीट केव्हा होईल, ज्यावेळेस डिकम्पोजर्स त्या डेट्रिओसला सॉरी त्या डेट्रिटसला कन्वर्ट करतील सिंपल फॉर्म मध्ये. त्याच वेळेस पॉसिबल आहे की हे सगळे न्यूट्रिएंट मूव्ह करतील, समोर ट्रान्सफर होतील डिफरंट त्या लेअर मध्ये आपल्या सॉइलच्या. देन नेक्स्ट बघा की कॅटाबोलिझम प्रोसेस काय असते. नेक्स्ट थिंग काय आहे, कॅटाबोलिझम. कॅटाबोलिझम ही अशी एक प्रोसेस आहे की जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स या सॉइल सरफेस वरती प्रेझेंट आहे तर एक प्रकारचा एन्झाईम त्यांच्या बॉडीमधून बाहेर टाकत असतात की त्या एन्झाईमद्वारे हे सुद्धा सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्म किंवा इनऑर्गॅनिक मॅटर कन्वर्ट होत असतं किंवा त्यांचं ब्रेकडाऊन होत असतं. ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस ते काय होईल, ट्रान्सफर होईल कम्प्लीट त्या किंवा मिक्सअप होईल कम्प्लीट त्या सॉइल मध्ये किंवा सॉइल जे काही सरफेस सॉरी त्या आपल्या सरफेस वरती जेवढी काही सॉइल पडलेली त्या सॉइल मध्ये. म्हणून काय की कॅटाबोलिझम मीन्स breakdown of inorganic matter by releasing enzyme by decomposers. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सुद्धा शोधू शकतो काय की एखादे जे काही किंवा डिफरंट जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा डिफरंट फंजा आहेत, हे फंजा काय करतात डिफरंट एन्झाईम किंवा कॅटाबोलिक एन्झाईम काय करतात रिलीज करतात त्या मॅटरवरती. आणि त्या मॅटरवरती ज्यावेळेस एन्झाईम रिलीज होतात त्यांचं ब्रेकडाऊन स्टार्ट होतं. जर का ब्रेकडाऊन झालं तर इझिली सगळे न्यूट्रिएंट त्या सॉइल मध्ये किंवा त्या सॉइल सरफेस मध्ये मिक्सअप होत असतात. देन ह्युमिफिकेशन बघा एक नवीन वर्ड आहे कशामध्ये आपल्या या बायोलॉजी मध्ये किंवा आपण म्हणू की आता हा वर्ड आपण ऐकला नसेल. तर ज्यावेळेस ह्युमिफिकेशन होत असतं तर त्या ह्युमिफिकेशनची प्रोसेस म्हणजे कम्प्लीट जे काही ऑर्गॅनिक मॅटर त्या सॉइल सरफेस वरती पडलेला आहे तर त्याचं कन्व्हर्जन एक डार्क ॲमॉर्फस मॅटर मध्ये होणं. म्हणजे जे काही कम्प्लीट सॉइल सारखं स्ट्रक्चर तयार होणं त्याला आपण म्हणू ह्युमस किंवा ह्युमिफिकेशन प्रोसेस. मीन्स व्हॉट, ऑर्गॅनिक मॅटर convert into simple inorganic matter
and such dark color amorphous structure or soil called humus. म्हणजे बघा कम्प्लीट जे काय आपण म्हणतो अर्थ सरफेस आहे, या अर्थ सरफेस वरती आपलं ऑर्गॅनिक मॅटर किंवा डेड ऑर्गॅनिक मॅटर पडणार आहे. हे सगळं मॅटर कन्वर्ट होत असतं एका डार्क कलर सबस्टन्स मध्ये, किंवा आपण त्याला म्हणू डार्क कलर अमॉर्फस स्ट्रक्चर, एक प्रकारचं स्ट्रक्चर किंवा सबस्टन्स. हे सबस्टन्स खूप महत्त्वाचं असतं त्या सॉइल मध्ये तयार होणं. का? कारण की हे स्ट्रक्चर आपल्या या कम्प्लीट सॉइलला पोरस बनवतं. काय बनवतं? आपल्या ह्या सॉइलला पोरस बनवतं. आणि ह्या स्ट्रक्चरला ज्यावेळेस पोरस बनवतं त्यावेळेस त्या स्ट्रक्चरची किंवा त्या सॉइलची इन्क्रीज होते फर्टिलिटी. काय? फर्टिलिटी. ती सॉइल खूप छान सुपीक होते. त्या सॉइल वरती अदर जे काही आपण म्हणू डायव्हर्सिटी असणारे डिफरंट प्लांट्सची ती काय होते? इन्क्रीज होते. का? कारण की इथं छान प्रकारे एक प्रकारचं आपण म्हणू त्याला फर्टिलायझर तयार झालं ॲज अ फॉर्म ऑफ ह्युमस. म्हणजेच जी काही कम्प्लीट ह्युमसची प्रोसेस आहे किंवा ह्युमस तयार होण्याची प्रोसेस आहे त्याला आपण म्हणू काय? ह्युमिफिकेशन. डार्क अमॉर्फस किंवा डार्क कलर अमॉर्फस स्ट्रक्चर किंवा यालाच आपण काय म्हणू सबस्टन्स. हे सबस्टन्स ज्यावेळेस तयार होतं त्या सबस्टन्सला आपण म्हणतो ह्युमस. सच प्रोसेस कॉल्ड ह्युमिफिकेशन. बघा या ठिकाणी ह्युमिफिकेशन प्रोसेस होते. म्हणजेच काय? डिकम्पोजिशनची आपली फोर्थ स्टेप. बट ज्यावेळेस डिकम्पोजिशनचे फोर्थ स्टेप होते त्यावेळेसच आपल्याला एक अनादर मटेरियल मिळतंय, अनादर एक सबस्टन्स मिळतोय की जो खूप महत्वाचा आहे आपल्या या सॉइल सरफेसला पोरस बनवण्यासाठी आणि त्याची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजेच इझिली त्या सरफेसवरती सॉइलवरती पाणी जर का पडलं तर आरामशीर त्या पाण्याद्वारे इनऑर्गॅनिक सबस्टन्स त्या सॉइल मध्ये काय होतील? मिक्स होतील. म्हणून त्याला पोरस करण्यासाठी हा सबस्टन्स होणं गरजेचं आहे किंवा तयार होणं गरजेचं आहे. तयार का होतो किंवा कशाद्वारे होतो? तर आपल्या तिथे असणाऱ्या त्या मायक्रोऑर्गॅनिझमद्वारे किंवा त्या डिकम्पोजरद्वारे. लास्ट स्टेप आहे बघा आपली मिनरलायझेशन. लास्ट स्टेप काय आपली? मिनरलायझेशन. इन दिस स्टेप्स different macro and micro nutrient are released. Example घेऊ शकतो आपण डिफरंट मायक्रोन्यूट्रिएंटचे. कॅल्शियम, पोटॅशियम, अमोनिया, ठीक आहे एवढे घेऊ. देन जर का असे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स आपल्या सॉइल मध्ये पडले किंवा सॉइल मध्ये हे पडत असतात किंवा रिलीज होत असतात तर कशामुळे? आपल्या फक्त या डिकम्पोजर्समुळे. डिकम्पोजर्स काय करतील? मिनरलायझेशन प्रोसेस करतील. त्या डेड ऑर्गॅनिक मॅटर मधून आपल्याला इथं असणारे हे सगळे इसेन्शियल सबस्टन्स काय करतील? वेगळे करतील. इझिली हे सगळे सबस्टन्स त्या सॉइल मध्ये पोहोचतील तरच काय होईल? कम्प्लीट डिकम्पोजिशन प्रोसेस इथं आपली कम्प्लीट होईल. किंवा आपण सांगू शकतो काय की डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये आपण बघितलं काय की फ्रॅगमेंटेशन ऑफ डेटिडस कशा प्रकारे कन्व्हर्जन होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्या ऑर्गॅनिक मॅटरचं. देन लिचिंग प्रोसेस म्हणजेच स्टेप बाय स्टेप किंवा लेअर बाय लेअर त्या सगळ्या गोष्टीचं काय होईल? लिचिंग होईल, प्रेसिपिटेशन होईल. नेक्स्ट ते ट्रान्सफर होतील. नंतर कॅटाबोलिझम, देन ह्युमिफिकेशन आणि लास्टला मिनरलायझेशन. अशा प्रकारे आपला हा पॉइंट दॅट इज डिकम्पोजिशन कम्प्लीट होतो. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.